सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचं हलकं जेवण, रोज 30-30 पोळी किंवा साधी भाकरी खाऊन जर का तुम्हाला कंटाळा आलाय, तर मग आज बनवूयात अगदी मऊ लुसलुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी ओला नारळ आणि तांदळाची भाकरी. ही भाकरी बनवताना पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, भाकरी दिवसभर कापसाप्रमाणे मऊसूत राहावी यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बरं, प्रत्येकालाच भाकरी थापून करणं जमत नाही. मग अशा वेळेला भाकरी थापून न करता ती अगदी सोप्या पद्धतीने चपातीप्रमाणे लाटून कशी बनवायची हे सुद्धा आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे ही भाकरी बनवणं इतकं सोपं आहे की अगदी नवशिकेच काय तर बॅचलरसुद्धा सहज ती बनवू शकतील. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर आज आपण ओल्या नारळाची भाकरी बनवतोय. त्यामुळे इथे बघा, मी 1 वाटी किसलेला ओला नारळ घेतलेला आहे आणि ज्या वाटीने मोजून आपण ओला नारळ घेतलेला आहे ना, त्याच वाटीने मोजून आपण बाकीचं साहित्यसुद्धा घेणार आहोत. तर आता सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा किसलेला ओला नारळ काढून घ्यायचा आहे आणि सारख्याच वाटीने मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आणि याची फाईन अशी छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे मी ओला नारळ चांगला असा मिक्सरवर बारीक फिरून याची छान फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट आपल्याला अशीच्या अशी न वापरता आपल्याला काय करायचं आहे, याला मोजून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने मोजून ओला नारळ घेतलेला आहे ना, त्याच वाटीने मोजून इथे मी ही ओल्या नारळाची पेस्टसुद्धा घेतलेली आहे. तर 1 वाटी ओल्या नारळाची पेस्ट मी यामध्ये घातली. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलं होतं, म्हणून मी यामध्ये पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा आपण मोजून घेणार आहोत. तर आणखीन 1 वाटी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे. तर 1 वाटी ओल्या नारळाची पेस्ट आणि 1 वाटी आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता इथे मी कढईमध्ये हे काढून घेतलं आणि कढई गॅसवर ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला मोठ्या गॅसवरती चांगली उकळी काढून घ्यायची आहे. आपल्याला पिठाची उकड काढून घ्यायची आहे. त्यामुळे इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. उकड काढून पीठ मळून भाकरी बनवली की म्हणजे मग ही भाकरी दिवसभर छान कापसाप्रमाणे मऊ लुसलुशीत राहते. अजिबात वातड किंवा कडकसुद्धा होत नाही. तर हे बघा, पाण्याला छान खळखळून उकळी फुटलेली आहे. आता काय करायचं आहे, गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदळाचं पीठ. तर इथे मी तांदळाच्या पिठाची ही भाकरी बनवत आहे. याऐवजी तुम्ही ज्वारीचं किंवा नाचणीचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. आता तांदळाचं पीठ मोजून घेत असताना ज्या वाटीने मोजून आपण ओला नारळ घेतलेला होता ना, त्याच वाटीने मोजून इथे आपल्याला बरोबर 2 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ पाण्यामध्ये घालायचं, याला मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा, 1 वाटी तांदळाचं पीठ मी यामध्ये घातलं होतं. आणखीन 1 वाटी तांदळाचं पीठ आता आपण यामध्ये घालणार आहोत. पीठ उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे व्यवस्थित छान असं मिक्स करून झालं की लगेच आपण यावरती झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून आपण हे 10 ते 15 मिनटं असंच ठेवून देणार आहोत. म्हणजे मग पीठ अगदी व्यवस्थित वाफवलं जाईल आणि पीठ असं हे वाफवून घेतलं की म्हणजे मग भाकरीसुद्धा छान मऊ लुसलुशीत बनून तयार होईल. तर हे बघा, 15 ते 20 मिनटं मी यावर झाकण ठेवून पिठाला छान अशी वाफ दिलेली आहे. पीठसुद्धा मस्त मऊसूत झालेलं आहे आणि हे थोडंसं गारही झालं. आता याला एका परातीमध्ये आपण काढून घेऊ. पीठ हाताला सोसवेल इतपत थंड झालं की आपल्याला ते ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पीठ मळून याचा छान मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण पाण्याचं प्रमाण अचूक घेतलेलं होतं, त्यामुळे लगेचच यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता नाही. अगदी गरज वाटली तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळत असताना यामध्ये वरून पाणी घालण्याची अजिबात गरज लागत नाही. फक्त हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पिठाचा छान मऊसूत असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने घट्टसर असं हे पीठ आपल्याला मऊसूत मळून घ्यायचं आहे. तर बघा, पाण्याचं प्रमाण आपण अचूक घेतलेलं असल्यामुळे पिठाचा छान मऊसूत लोण्याप्रमाणे गोळा मळून तयार झालेला आहे. पीठ इथे आपलं मळून तयार आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं आपण पीठ असंच भिजत ठेवणार आहोत. तर हे बघा, 10 मिनटासाठी पीठ मी झाकून ठेवलेलं होतं. पीठ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे. याला पुन्हा एकदा मी मळून घेतलं आणि मस्त असा हा मऊसूत लोण्याप्रमाणे पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता लगेचच काय करायचं आहे, या पिठापैकी थोडासा पिठाचा गोळा हातावर घ्यायचा आहे. आपण चपाती बनवण्यासाठी जेवढा घेतो त्यापेक्षा थोडासा मी छोट्या आकाराचाच घेतलेला आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही उंडे किंवा गोळे करून घेऊ शकता. तर सुरुवातीलाच मी एकदाच सगळे हे पिठाचे गोळे करून घेणार आहे, म्हणजे मग ह्या भाकरी एकसारख्या आकाराच्या बनून तयार होतात.
तर हे बघा सगळे गोळे तयार करून घेतले. आता बऱ्याच जणांना भाकरी थापून करता येत नाही, म्हणून आज आपण काय करणार आहोत, ही भाकरी लाटून बनवणार आहोत. म्हणजे मग ज्यांना कोणाला भाकरी थापायला जमत नसेल ते सुद्धा या पद्धतीने अगदी सहज तांदळाची भाकरी बनवून तयार करू शकतील. तर हे बघा पिठाचा गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घेतला आणि ही अशी पातळ एकसारखी छान गोलाकार भाकरी म्हणा किंवा तांदळाची चपाती मी लाटून घेतलेली आहे. अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाची उकड काढून भाकरी न थापता अशी ही लाटून तुम्हाला तयार करता येऊ शकते. आता इथे आपण तांदळाचं पीठ वापरले त्यामुळे याच्या कडेने तुम्हाला क्रॅक्स गेलेले दिसत असतील, पण काहीच हरकत नाही. बघा किती छान पातळ आणि एकसारखी भाकरी आपली छान तयार झालेली आहे. आता जर का तुम्हाला हे क्रॅक्स नको असतील आणि एकसारखी गोलाकार भाकरी हवी असेल तर अशा वेळेला काय करायचं, घरातला एखादा डब्बा किंवा एखादी प्लेट घ्यायची आणि त्याने आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे. जशी आपण पुरी कट करून घेतो ना, अगदी तसंच. तर हे बघा मस्त अशी गोलाकार इथे आपली ही तांदळाची मऊ लुसलुशीत भाकरी लाटून तयार झालेली आहे. इथे तुम्हाला जर का भाकरी थापता येत नसेल तर अशा वेळेला लाटूनसुद्धा ही तुम्ही अशी तांदळाची मऊ लुसलुशीत भाकरी तयार करू शकता. अगदी चपातीपेक्षाही पातळ अशी ही तांदळाची भाकरी तुम्हाला तयार करता येऊ शकते. तर हे बघा इथे मी एक करून घेतलेली आहे आणि आणखीन एक मी तुम्हाला अशाच पद्धतीने बनवून दाखवते. पिठाची उकड काढून घेतलेली असल्यामुळे कोरड्या पिठावर फटाफट ही भाकरी आपल्याला लाटता येते. तर हे बघा छान गोलाकार दुसरीसुद्धा ही भाकरी आपली लाटून तयार झालेली आहे. मस्त अशा गोलाकार भाकरी तयार होतात. आता यालासुद्धा आपण कट करून घेऊ. अशा पद्धतीने या तांदळाच्या भाकरी बनवल्या की त्या एकसारख्या बनून तयार होतात आणि दिसायलासुद्धा त्या खूप छान दिसतात. तर सगळ्या भाकरी मी एकाच वेळेला तयार करून घेणार आहे, म्हणजे मग नंतर याला भाजून घेणं सोपं जातं. तर हे बघा इथे मी सगळ्या तांदळाच्या पिठाच्या भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत. मस्त मऊसूत पांढऱ्या शुभ्र आणि गोलाकार तांदळाच्या भाकरी इथे आपल्या लाटून तयार झालेल्या आहेत. आता लगेचच आपण याला भाजून घेणार आहोत. तर भाजण्याकरता इथे मी गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलेला आहे. याऐवजी तुम्ही लोखंडी तव्यावरती सुद्धा याला भाजून घेऊ शकता. 15 ते 20 सेकंद भाकरी एका बाजूने भाजली गेली की याला पलटी करून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटभर आपल्याला याला मोठ्या गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा स्वच्छ सुती कपड्याने हलक्या हाताने दाबत दाबत भाकरी भाजून घेतली आणि पुन्हा एकदा याची बाजू मी पलटून घेतलेली आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता भाकरी फुगायला सुरुवात झाली. मस्त अशी भाकरी टम्म फुगते. पिठाची उकड काढून ही भाकरी बनवलेली असल्यामुळे याला वरून पाणी लावायची अजिबात गरज लागत नाही. तेलसुद्धा आपण याला लावलेलं नाही. अशीच ही भाकरी उलटपालट करत एक 3 ते 4 मिनटं मी छान अशी तव्यावर भाजून घेतलेली आहे. भाकरी भाजत असताना गॅस कुठेही बारीक ठेवायचा नाही, नाहीतर भाकरी कडक किंवा वातड होऊ शकते. तर मध्यम ते मोठा गॅस ठेवून भाकरी छान अशी आपल्याला भाजून घ्यायची. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी ही भाकरी इथे आपली भाजून तयार झालेली आहे. छान खरपूस भाकरी भाजली गेली की याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आता याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा तयार करून घेतलेल्या आपण भाकरी भाजून घेणार आहोत. आपण एकदाच सगळ्या भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे फटाफट ह्या भाजून घ्यायला सोप्या जात आहेत. तर भाकरीच्या बघा ह्या अशा कडा प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे भाकरी अगदी व्यवस्थित एकसारखी भाजली जाते. तर हे बघा दुसरी भाकरीसुद्धा मी छान अशी भाजून घेतली. मस्त खरपूस भाकरी भाजली गेली आणि छान अशी टम्मसुद्धा फुगलेली आहे. तर दुसरी भाकरीसुद्धा मी इथे तयार करून घेतली आणि अशा पद्धतीने इथे बघा सगळ्या भाकरी आपल्या भाजून तयार झालेल्या आहेत. मस्त अशी ही गरमागरम ओला नारळ आणि तांदळाची भाकरी, त्यावरती लोण्याचा गोळा किंवा एखादी सुकी चटणी असेल ना, तर खायला ह्या भाकरी अप्रतिम लागतात. इथे आपण पिठाची उकड काढून ह्या भाकरी बनवलेल्या असल्यामुळे भाकरी अगदी दिवसभरसुद्धा छान मऊ लुसलुशीत राहतात. तोंडात टाकताच विरघळतात. अजिबात त्या वातडसुद्धा होत नाहीत किंवा कडक होत नाहीत. नेहमीची तीच साधी भाकरी पोळी खाऊन जर का तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही थोडीशी वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची ओला नारळ आणि तांदळाच्या पिठाची भाकरी एकदा नक्की करून बघा. चवीला अतिशय चविष्ट आणि रुचकर लागते. कापसाप्रमाणे अगदी मऊ लुसलुशीत बनून तयार होते आणि अगदी तोंडात टाकताच ती विरघळते. तर ही ओल्या नारळाची भाकरी तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.